निराभिवरा पडता दृष्टी स्नान करता शुद्ध सृष्टी. चला मंडळी, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आज आपला 6वा दिवस. 6व्या दिवसाची पहाट झालेली आहे. अतिशय सुंदर एकदम ढग दिसत आहेत. म्हणजे असं वाटतंय का ते सांगतात, दम देत जातात आपल्याला का मी पुन्हा येणार आहे अशा प्रकारे. तर चला, आज आपण आहोत पाडेगावात. काल पाडेगावात आलो रात्री. आज पहाटे पहाटे पाडेगावातून एकदम निवांत निघत आहोत. माऊली 8 वाजता निघते आणि आपण चाललो आता माऊलींच्या मंदिरात जिथं माऊली असते. चला तर मस्तपैकी जरा या घरात जाता आता आजीबाईला भेटूया. आपल्या तिथं आपण असतो. घाल घाल पटापट. आजीबाई निघायचं का? मी येऊ का? उठ बाई. हा दे. उठल उठल तू थांब. ए ज्ञानराजा ये, आजीचा निरोप द्या आपण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जवळजवळ 25-26 वर्षापासून आम्ही 27 वर्षापासून आम्ही या माऊलींच्या घरी राहतो. अजून त्यांचं काय प्रेम कमी झालं नाही, दिवसेंदिवस वाढत आहेत. असंच त्यांनी वारकऱ्यांची सेवा करो म्हणून त्यांचं आयुष्य आरोग्य वैभव वाढो ही माऊलीचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय पांडुरंगा. जय पांडुरंगा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. चला चला. हो महाराज, तुमचं झाड भेटला तुमच्या नावाचा. काटेरीचं झाड. काटेरीचं झाड. सेम याचे केस न तुझे केस सेम होते. सगळे काटे 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 काटे. काटेरीचं झाड. चला तर जाऊया. इथं इथं मेंढ्या बघा आईच्या किती असतात. आजीच्या मेंढ्या सगळ्या. चला, सगळे करणे झालेले आहेत. निघाली माऊली. चला. चला चला, माऊली निघालेले आहे. माऊली चला. ज्ञानेश्वर माऊली. चालोचनी सुख झाले त्वा विठ्ठल बरवा, त्वा माधव बरवा. त्वा विठ्ठल बरवा, त्वा माधव बरवा. त्वा विठ्ठल बरवा, त्वा माधव बरवा. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. आमुचे कोणीच नवती निश्चय चित्ते दृढ झाला, निश्चय चित्ते दृढ झाला.
निरा भिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी अंत्युत वैकुंठ प्राप्ती आयशे परमेशची बोलीला. वा, आज ज्ञानोबरांच्या इथं हा स्नान आहे आज ज्ञानोबरांच्या इथं स्नान. आणि माऊली आपल्याला दर्शन द्यायला येणार आहे. हा हा दिव्य सोहळा. अनंत रूपाचे हे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंती अनंत अपार दोहा त्याच्याकडे ठेवणी उभा धन्य धन्य पांडुरंग सकल दोष होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखूया. अनंत तीर्थाचे माहेर अनंत व्रताचे अनंत तीर्थाचे माहेर अनंत अनंत अपार तो कटिधर धरित आहे. अनंत अनंत अपार तो कटिधर धरत आहे. धन्य धन्य पांडुरंग निरा भिवरा पडता दृष्टी स्नान करता शुद्ध सृष्टी. चला श्री विठ्ठल मंडळी, आजचा खास विषय म्हणजे निरास्नान. हा विषय मी तुम्हाला सांगितला नव्हता, पण आज माझ्या माऊलींचं निरास्नान होतं. नुसतं निरास्नान होत नाही, फक्त निरास्नान होत नाही, तर आज साक्षात माऊली आपल्याला दर्शन द्यायला येते वारकऱ्यांना. म्हणजे आपल्याला म्हणजे जे परतीचे वारकरी आहेत, वारकऱ्यांना दर्शन देण्याचे ते स्वतः येतं. इतर दिवशी आपण स्वतः जातो आहे की नाही, कोणी आपापल्या गावावरून जातो, पण आज स्वतः माऊली आपल्याला दर्शन देण्याकरता आपल्या जवळ येते आणि आपण हात लावून दर्शन करायचं असतं. हाच दिव्य सोहळा ह्या परतीच्या वारीचा असतो आणि तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. बाळा, दर्शन झालं? कसं वाटलं? मस्त भारी ना. खरंच हात दर्शन घेण्यासाठी वारकरी तडफडत असतात का माऊली स्वतः येऊन आपल्याला दर्शन देते. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? अख्ख्या वारीत दर्शन नाही घेतला आहे की नाही? अख्ख्या वारीत आपण दर्शन नाही गेला, आज माऊलीने येऊन दर्शन दिला. हा अनुभव खरंच असं वाटलं का हा धन्यवाद, आजचा आपला सफल झाला, ही आपली वारी सफल झाली आहे की नाही? माऊलीने दर्शन दिलं आपल्याला. तर हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी आम्ही फार तडफड करत असतो आणि तुमच्यापर्यंत सुद्धा हा दिव्य सोहळा आम्ही आणलेला आहे. काही काळजी नका करू, कारण की आमची ऋषिकेश महाराज, बच्ची महाराज, बच्चीच्याच नावाने तुला ओळखतात. आमचे बच्ची महाराजांनी पुढं जाऊन निरास्नानाचं शूटिंग, पुढच्या दर्शनाची शूटिंग संपूर्ण काढलेली आहे. सर्वांच्या वतीने बच्ची तुला धन्यवाद. चला जाऊया आता नंबरला. चला. सर्व काळ सकळ सर्व काळ सकळ
करीन आंघोळी, येथे करीन आंघोळी. तुका म्हणे धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो. संत सागरी नालो, संत सागरी नालो. येथे करीन आंघोळी, येथे करीन आंघोळी. भीमा भामा चंद्र भागा इंद्रायणी निराकरा. इंद्रायणी निराकरा, इंद्रायणी निराकरा. इंद्रायणी निराकरा, इंद्रायणी निराकरा. भामा चंद्रभागा इंद्रायणी निराकरा. इंद्रायणी निराकरा करा. इंद्रायणी निराकरा, इंद्रायणी निराकरा. हिवरा भामा चंद्र भागा निराकरा. हिवरा भामा चंद्र भागा इंद्रायणी निराकरा, इंद्रायणी निराकरा. निर्यामध्ये मुसळधार पाऊस, मुसळधार मुसळधार. बरोबर आता जेवायचं आहे ना. आता कसे वाकळे सुखाने जेवायला बसतील हे त्याला बघवत नाही. जाऊ द्या, असू द्या, पडू द्या त्याला पण, आहे की नाही. जाऊया आपण पावसात जेवू, त्याच्यात काय. या मंडळी श्री विठ्ठल वडापाव खावाला या. वडापाव जर मुंबईकरांनी जर वडापाव नाही खाला ना अपमान होईल. काय बच्चे पाहिजेत. अरे आपण मुंबई कोकणी लोक वडापाववर चालू आहे, खायला पाहिजे. या वडापाव खायला. ही सगळी दीपक महाराजांची गँग एकदम तावात चाललेली आहे, तोऱ्यात चाललेली आहे. दीपक महाराज तुमची गँग खूप भारी आहे. हाती घोडा पालकी जय दीपक लाल की. चला मग, चला. मॅनेजर चाललेले आहेत पुढं दीपक महाराज, त्यांच्या मग त्यांची चिल्ली पिली. जावसा मी पी चला श्री विठ्ठल मंडळी. विषय असा झाला की लोणंदला आपण विसाव्याला थांबलो आणि झोपलो आणि पालखी डायरेक्ट समोर आली. त्याच्यामुळं मला लोणंद ते हा जो विसावा आहे वाढण्याचा इथपर्यंत फिंगर्स काढता नाही आली, तर क्षमा करा. पण आता एक काम करू, इथं आहे, इथं असतं भारूड. तो भारूड तुम्हाला दाखवतो. त्याला एकच नंबर भारूड असतो या विसाव्यावर. आपण तो भारूड शूट करूया.
तर चला मंडळी, इकडं असंच असतं, हा भारूड चालूच राहील आणि खूप आनंद आहे या भारुडामध्ये. या मंडळी खायला पान, भडंग, गरम समोसा, लाडू, आमची मंडळी पण धरल्या. समोसे खाले काय? 3 मला अजून पाहिजे यार. वा उपवास वा, नको पहिले एक खाऊन घेतो मग जातो. पनीर मध्ये सगळा बघलेला, काजू बदाम पनीर बघा, पनीर बघला नव्हता. समोस्यामध्ये पनीर आहे. वा तुका म्हणे माझे तुम्हा, हा तुमचा आमचा सगळ्यांचा टाळांचा ओझा तुमच्याकडे आहे. ट्रेड होतं का तुम्हा बी संतावरी होते बस. चला 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 मंडळी, माऊली निघालेली आहे. आज मजबूत नाश्ता केला, मजबूत. सिद्ध केले सर्व, काय वर्णू ते गुण गौरव. हरे सोपानाचे, हरे सोपानाचे, हरि गौरी सोपानाचे. धन्य धन्य तो सोपान, धन्य धन्य तो सोपान. धन्य धन्य समाधी धन, प्रत्यक्ष येवोनी नारायण. समाधी दले सोपाना, समाधी दले सोपाना, समाधी देती सोपाना. धन्य तो सोपान, धन्य धन्य तो सोपान, धन्य धन्य तो सोपान, धन्य धन्य तो सोपान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. चला तर आज विश्व माऊली ज्ञानोबराय आज वाल्ह्याला वस्तीला आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर आरती झालेली आहे. रोजच आरती होते, कधी आपले बच्चीकेश महाराज, कधी आम्ही शूट करत असतो तुमच्यासाठी. तर सुंदर मस्त इथं वाल्ह्याला आनंदात आलो. आज भरपूर काही उपक्रम आपल्याला बघायला भेटला आहे की नाही. आपण पहिले सकाळी पाहिलं निरास्नान, त्यानंतर आपण पाहिलं हैबत बाबाच्या दिल्लीचं आपण भारूड वगैरे नाच गाणं, सगळे विश्वस्त तिकडं आलेले नाचायला. नाही की ना पोचवतून दादा पाटील असतील,
आता बऱ्याच जणांची नावं नाही माहिती, त्यांचं नाव कसं ते प्रख्यात आहेत म्हणून नावं माहिती आहे. तर खूप सुंदर आज उपक्रम बघायला भेटले आपल्याला आणि आपली पालखी आता वाल्यामध्ये आलेली आहे. तर जास्त काही नाही, पहिले जागा पकडतो झोपायला, मग नंतर मग तुमच्याशी निवांत भेटतो आणि तुम्हाला शुभरात्री करतो. ये 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 अरे ये ना, अरे ये ना, ये पिल्लू ये ना, ये 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 ये. यो दरवर्षीचा मित्र आहे, सुरुवातीला भुकतो नंतर जवळ येतो बिस्किट दिल्यावर. त्याला आम्ही बिस्किट नाही आणले, जाऊन घेऊन येतो. बिस्किट पाहिजे. श्री विठ्ठल मंडळी, श्री विठ्ठल कल्याणकर मंडळी, वा, आपल्या कल्याण या ठिकाणून आपले नवी मुंबईची लोक येऊन इथं समस्त वारकऱ्यांना सगळ्यांना आहे की नाही जेवणाची पंगत गेल्या कितीतरी वर्ष झाले. आज आपण ही सेवा करतात, खरंच भाग्यवंत आहात तुम्ही सगळेजण. सखाराम शेठ, श्री विठ्ठल, वा, अहो तुमची सेवा खूप आहे हो, आमच्यापेक्षा अधिक सेवा आहे तुमची. वा वा मंडळी, प्रमोदींनी फोन केला काय पंगत बसलो मग जायचं का नाही? जा भजे बिजे खाजा, भाजी भजे, कांदा भजी काय आधी, पापड लोणचा, आम्हाला काय खिचडी भात जा. खिचडी भात होता तो, पुलाव भात होता. पुलाव भात होता ना? पुलाव होता लापशी एक नंबर होती. हे लापशी लापशी एकच नंबर होती. भात बी मस्त मला होता, जास्त पाहिजे. चना मसाला बी भारी होता. त्याला जास्त पाहिजे होतं पण भेटला नाही. तुझी मला घेणार होतो काय लापशी. बस बाला शंकराचार्य शंकराचार्य बरोबर शंकराचार्य अपभ्रंश झाले तो शंकराचार्य. मूळ शब्द शंकराचार्यच आहे. हा, मग शंकराचार्य तुमच्या डोक्यातून आला. हा, मग शंकराचार्य 700 होता, त्याचा अपभ्रंश झाला शंकराचार्य 700. हे काय दाखवू नको. काही दाखवलं का नाही. आपली इथं सभा समस्त संतांची बसलेली आहे मंडळी. तर असंच इथं आपलं तुम्ही आम्ही खेळी मिळे आनंद. तर अशा प्रकारे सर्व आपल्या इथं मस्ती मजाक आनंद घेण्याचं काम चालू असतं. तर चला आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं संपूया, आहे की नाही? जास्त ताणवायला नको, नाही का, लंबर खेचायला नको जास्त. काय म्हणणं तुमचं? काय ना आपल्याला पण झोपून लवकर उठायचं आहे, त्याच्यामुळं आता झोपूया आपण. बघूया ना. म्हात्रे माऊली ऐका ना, ही भूमी कोणाची आहे? ह्यो प्रश्न राहिला माझा मागाशी. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातकनाशयम. आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचे वाल्मी नावाचं गाव आहे, ऐतिहासिक आहे. इथंच त्यांची समाधी स्थळ आहे. आणि महर्षी वाल्मिकी आद्य कवी ज्याने 100 कोटी श्लोकांचं रामायण लिहिलं आणि त्याचं जो श्रवण पठण करील महापातकांचा नाश होईल असा रामरक्षामध्ये श्लोक आलेला आहे. रामकृष्ण. अजून एक, हा. इथून पुढे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुख्य गुप्तहेर होते बहिर्जी नाईक, त्यांची बहिर्जी नायकाची वाडी समोर इथं गाव आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. रामकृष्ण. कधीतरी यांना दे. हा, मला चाय द्या. हे आमचे घरवाले इकडं रामकृष्ण हरी. आम्ही यांच्या प्रांगणामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही इथं झोपायला येतो, बरं का. वर्धा पुंडलिक महाराज अंगण आपल्याला झोपायला देत असतात काय गुरुमाऊली, त्या दिदीचे दरवर्षी आपल्याला देतात. आता देता चाय चालू केले आपल्या त्यांनी. आता मस्त गेल्या वर्षी चाय घेतला आपल्याला. तर चला चाय घेतो आणि तुम्हाला मी शुभरात्री आताच बोलतो. चला श्री विठ्ठल मंडळी, भेटूया पुन्हा उद्या. मग काय बोलतात, उद्या आपल्याला कुठं जायचं आहे? जेजुरी. एलकोट एलकोट. जय मल्हार. सदा आनंदाचा एलकोट. तर काय मंडळी, जायचं ना उद्या आनंद घ्यायला. चला जय मल्हार. तर चला शुभरात्री. श्री विठ्ठल नर्मदे.